विश्वास शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा. शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चवच न्यारी. आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. अहिल्यादेवी होळकर यांच्या विचार वाटेवरून समाजाने पुढे जाण्याची गरज. प्राध्यापक ND बिरनाळे. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध लोकहितकारी योजना राबवून आदर्श राज्यकारभार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा समाजाने आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन प्राध्यापक ND बिरनाळे यांनी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृतिगौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांच्या संकल्पनेतून पलूस येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्राध्यापक बिरनाळे म्हणाले की 300 वर्षापूर्वी अहिल्यादेवी होळकर यांनी इंदूरमध्ये लोकाभिमुख प्रशासन उभारले. संस्कृतीचे जतन, शेतकऱ्यांच्या हितासाठी उपाययोजना, सार्वजनिक बांधकामे, घाट, रस्ते, किल्ले आणि वृक्षारोपण यासारखी अनेक विकास कामे त्यांनी केली. समाजसेवा आणि लोककल्याण हेच खरे सौंदर्य असल्याचा संदेश त्यांनी आपल्या कार्यातून दिला. आजच्या काळातील महिलांनी त्यांचा आदर्श घेऊन समाजकार्यात पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप कदम हे होते. त्यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला. प्रतिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव तसेच विद्यार्थिनी साक्षी संतोष वायदंडे यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी तानाजीराजे जाधव, प्राध्यापक बाळासाहेब कटारे, धोंडीराम शिंदे, विकास आरबुने, संभाजी जाधव, AT पाटील, आमिर पठाण, दौलतराव पाटील, विकास आरबुने, राहुल पाटील, हिम्मत सिसाळ, सागर सुतार, तौफिक मुल्ला, तुषार सूर्यवंशी, अभिजित कौलगे यांच्यासह अनेक मान्यवर, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित सावंत यांनी केले, तर आभार विखे पाटील कृषी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय कुमार शिंदे यांनी मानले. क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रामध्ये आणि विशेष करून विविध समाजाच्या विकासासाठी काम करणारे आदरणीय प्रदीप अप्पा कदम यांच्या पुढाकाराने आज या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आणि त्यानिमित्त त्या संबंध विधानसभा क्षेत्रातील गावातील शाळांमधील विद्यार्थिनी ज्या चमकलेल्या आहेत, गुणवत्ता प्राप्त केलेल्या आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी अप्पांनी घडवून आणला. या कार्यक्रमामध्ये विशेष करून अहिल्यादेवी होळकर यांच्या रचनात्मक कामाचा उल्लेख करत असताना, संवाद साधत असताना या भागातील लोकांमध्ये अहिल्याप्रेम रुजवण्यासाठी अप्पांनी एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. आज अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी प्राध्यापक बिरनाळे सरांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. तर या व्याख्यानाचा हेतू असा होता की अहिल्यादेवींचं कार्य समाजापर्यंत पोचावं. त्यांनी आपल्या समाजासाठी केलेल्या अनेक ज्या चांगल्या गोष्टी होत्या, ज्याच्यामध्ये त्यांनी देवळांचा जीर्णोद्धार केला, शाळा बांधल्या. अगदी आजच या व्याख्यानामुळे आम्हाला समजलं की त्यांनी जमिनी दान देणं, जमिनी खंडानं देणं यासारख्या अनेक उपक्रम त्यांनी त्यावेळेस समाजोपयोगी उपक्रम घेतले होते. तर व्याख्यानाच्या माध्यमातून सरांच्या या व्याख्यानामुळं आज आपल्या सर्वांना अहिल्यादेवींचं कार्य फार जवळून समजून घेता आलं. त्यांच्या व्याख्यानामुळं आपल्या सर्वांमध्ये पलूस तालुक्यातील युवा, तरुण, विद्यार्थिनी सगळ्यांसाठी फार मार्गदर्शक असं व्याख्यान सरांचं होतं. आणि आजच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा हेतूच होता की अहिल्यादेवींचं कार्य समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावं